नमस्कार, मी प्रियंका. पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सध्या सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत लोणी काळभोर कदमाक वस्ती पंचायत समिती गणातून भाजपचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर नामगुडे आज आपल्यासोबत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर नमस्कार, तुमचं पुणे प्राईम न्यूज मध्ये स्वागत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर सूर्यकांत नामगुडे. मी कदम वस्ती लोणी काळभोर पंचायत समिती गणातून भाजपचा अधिकृत उमेदवार आहे. सर, तुम्ही या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची राजकीय पार्श्वभूमी काय सांगाल? माझी राजकीय पार्श्वभूमी अशी आहे की आमच्या मातोश्री मंदाकिनीताई सूर्यकांत नामगुडे या गेले 10 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये चित्तरंजन नाना गायकवाड, गौरीताई गायकवाड नवपरिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक कार्य करत आहेत. आणि ते कार्य करत असताना मी आमच्या मातोश्रींच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवा करत आहे. त्यामुळे राजकीय भूमी अशी म्हणता येणार नाही की आमचे खूप राजकीय भूमी आहे, पण आमच्या घरामध्ये ते राजकारणाचं बाळकडू आलेलं आहे आणि तेच माझ्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे मला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. बरं, आता या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचं विजन काय असणार आहे? काय तुम्ही मतदारांना काय सांगणार? आता माझं विजन असं असणार आहे की मी आता जे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमच्या मातोश्री बरोबर जे काम करतोय समाजसेवेचं, ते काम करत असताना मला बऱ्याच गोष्टींचं इथे काय आपल्याला काय पाहिजे, कदम वस्ती लोणी काळभोर या ठिकाणी आपले काय गोष्टी अजून आपल्याला केल्या पाहिजेत. त्याच्यावरती सर्वप्रथम पाण्याचं जे आता MDPची आपली पाण्याची लाईन चालू आहे, तो पाण्याचा प्रश्न जो आहे तो एवढा गंभीर आहे की त्या पाण्याच्या प्रश्नामुळे लोकांना एवढा त्रास होतोय मानसिक पाण्याच्यामुळे. तसे ते आता काही कारणास्तव ती पाण्याची योजना आहे तिला थोडीशी खीळ बसलेली आहे. तर पंचायत समितीमधनं त्या पाण्याच्या योजनेसाठी जे काही मला करता येईल ते पुढील 5 वर्ष, आता तर मी करतच आहे, आम्ही चित्तरंजन नाना गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही ते करतच आहोत. पण इथून पुढे पंचायत समितीला आपल्या गणामधनं आपल्या लोक नसल्यामुळे, म्हणजे आमच्या पक्षातील लोक म्हणा, नाही तर आपल्या इथले आपल्या गावातली लोक म्हणा, हे लोक तिथं गेले तर आपल्या लोकांचे प्रश्न तिथं योग्यरित्या मांडता येतील. आणि त्यासाठी मी कटिबद्ध असेल. माझे येणारे 5 वर्ष हे फक्त त्या प्रश्नांवरतीच असतील. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण असा म्हणू शकतो की कचऱ्याची जी समस्या आहे ती एवढी खतरनाक आहे. आता आपलं गाव आता पुणे सिटीच्या लगतचं गाव असल्यामुळे आणि इथे लोकसंख्या एवढी वाढलेली आहे की कचऱ्याच्या समस्या अशा आहेत की आपल्याकडे कचरा स्टोअरसाठी जागा नाही आहे, कचऱ्याचे विल्हेवाट लावणारा प्रकल्प आपल्याकडे नाही आहे. आता त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही त्या कचरा प्रकल्पासाठी जागा मागतोय, त्यासाठी पाठपुरावा सगळं चालू आहे. तर तिथं जर आपण आपल्या गावातला माणूस तिथं गेला तिथं मी योग्य प्रकारे आपल्या सगळ्या समस्या मांडू शकतो आणि त्या समस्या पूर्ण करण्यासाठी काय त्रुटी असतील ते पूर्ण करायचा प्रयत्न मी 100% करेन. आणि अजून आपला तिसरा प्रश्न असा आहे की आता आपल्या इकडे जर जोराचा पाऊस झाला, मुसळधार पाऊस, तर लोकांच्या घरामध्ये पाणी जातं. ते पाणी कशामुळे जातं तर काही ठिकाणी आपले ओढे बुजलेले आहेत, काही ठिकाणी म्हणजे जे पाणी नदीला जातं त्याला कुठंतरी संपुष्टात आलेलं आहे, ते त्या साईडने जात नाही, त्यामुळे ते लोकांच्या घरामध्ये पाणी जाते. तर त्यामध्ये गरीब लोकांचं एवढं नुकसान होतं की ते आम्ही आता बघितलेलं आहे. कोणाचं सगळे दप्तरे भिजून गेलेली आहेत, त्यांची काय असतील महत्त्वाची कागदपत्र, किराणा माल भरून जातो, लोकांचे काही जणांचे म्हणजे संसार आखे बुडून गेले आहेत त्याच्यामध्ये. तर त्यांना आपल्या प्रशासनाकडनं काय मदत मिळेल आणि त्यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही अशा ज्या गोष्टी करायला लागतील त्या गोष्टी पण करण्यात आपण कटिबद्ध आहोत. त्याचे आम्ही सगळे प्रयत्न करू. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्याचा प्रश्न. आता लोणी काळभोर गावामध्ये आपला आरोग्य विभागाचा दवाखाना आहे, सरकारी दवाखाना. तसंच कदम वस्तीमध्ये तो दवाखाना नाही आहे. कदम वस्तीच्या लोकांना त्यासाठी जर काही सोयी घ्यायची असेल तर गावामध्ये जायला लागतं. तर तसंच दवाखाना आपल्या इथं यायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल ते आम्ही करू. आणि आपल्या इथं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आपल्या इथं आता यायला लागलेली आहे. त्याच्यासाठी आपल्या इथं पालखीतळ म्हणून मोठी जागा शिल्लक आहे. ती जागा डेव्हलपमेंट करण्यासाठी काय करावं लागेल त्या गोष्टीचे सगळे आम्ही आता आमच्याकडे प्लॅन तयार आहे त्या गोष्टींचा, की त्या जागेचा काय करायला लागेल, त्या जागेवरती कुठल्या गोष्टी उपलब्ध करून आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल त्या गोष्टी सगळ्या तिथे मांडण्याचा माझा जेवढा प्रयत्न असेल तेवढा सगळे प्रयत्न मी इथे करेल. आणि मी येणारे 5 वर्ष हे फक्त गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या कामासाठी तिथे घालवणार आहे. आणि आता हे चालू जे माझे वर्ष आहे ते पण मी गावाच्यासाठीच करत आहे, समाजसेवा करत आहे आणि माझी समाजसेवा अशीच चालू राहणार आहे. तुम्ही आताच्या मतदारांना काय आव्हान कराल? मायबाप जनतेला एवढंच मी म्हणू इच्छितो की उठणार नाही, मातणार नाही, जनसेवेचा घेतलेला वसा मी सोडणार नाही.
आणि तुम्ही जे मला मतरूपी आशीर्वाद देणार आहात त्या एका एका मताचा मी पुरेपूर वापर करून गावासाठी आणि आपल्या कदमाकवस्ती लोणी काळभोर गणासाठी जे काही करता येईल ते मी पूर्ण करणार आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुम्ही मला कमळ चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मताने विजय करून त्या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी अशी मी सर्वांना नतमस्तक होऊन नम्र विनंती करतो.